नका, मुलगा असू दे मुलगी असू दे त्याची काय पण असू दे त्याची सगळी सोय आम्ही करतो. स्वतः गजानन मंगलम म्हणून करून द्यायची व्यवस्था करतो. तुम्ही सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय, तेव्हा काळजी करू नका. SP साहेब आता संघट आहेत, आयुक्त साहेब आहेत, DYSP आहेत आणि आमचे जे पाडणारे स्मृती पाटील म्हणून आहे महापालिकेची सगळी यंत्रणा, त्यांनी एक तासा 2 तासात येतील किंवा कोणतर माणूस फिरून येऊन त्याला नोटीस देऊन 1-2-3 दिवसात त्याचं घर पाडायची व्यवस्था करतो आम्ही. काय काळजी करू नका. आणि ऐका की पुढचं ऐका, या पुढच्या आठवड्यामध्ये आपले जिल्ह्याचे पालकमंत्री येणार आहेत. त्यावेळेला तुमची सगळ्यांची एकदा भेट घालतो. तुम्ही सांगा की आणि इथं काय ते आता आलिशान कॉलनी आहे असं येऊन राहिलेत लोक, काय माहीत नसते आम्हाला. तर असले लोक कोण असतील तर त्यांनी आम्हाला कळवायला पाहिजे की आम्ही लगेच जाऊन मग पोलीस स्टेशन सांगून किंवा आम्ही स्वतः जाऊन ते उचलायला लावू शकतो ना. त्यामुळे काय काळजी करू नका. ही झालेली घटना वाईट घडल्या, कुणाच्यातही घडू नये. माणसांना माहित असते का असा माणूस आहे, माणूस कोण काय बघितलं जरा माहित असते. असं वाटतंय आम्हाला तर असं सकाळी